नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत सुप्रसिद्ध सर्वोदयी गांधीवादी विचारवंत आणि कार्यकर्ते बाळासाहेब सरोदे. अनेक प्रकारे गांधीवादाच्या माध्यमातून आणि सर्वोदयाच्या माध्यमातून त्यांनी समाजाकडे पाहिलं आणि अनेक प्रकारे सेवा केली. या संपूर्ण प्रवासात जयप्रकाश नारायणांबरोबर त्यांचा निकटचा सहवास आला आणि राजकीय आणि सामाजिक बदल हे कशा प्रकारे व्हायला पाहिजेत याच्यावर त्यांच्यामध्ये विचार मंथन झालं. या सगळ्या प्रवासाचा जो आढावा आहे तो आपण थोडक्यात संवादमध्ये आज त्यांच्याशी घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. दुर्मिळ आहे सध्या सर्वोदयी आणि गांधीवादी खरीखुरी माणसं भेटणं. खूप थोडी माणसं आहेत जी अंतर्बाह्य गांधीवादी आणि सर्वोदयी आहेत. म्हणायला गांधीवादी खूप आहेत परंतु प्रत्यक्ष आचरणात आणलेली थोडी आहेत. तुमच्या आयुष्यात गांधीजींच्या विचारांचा त्यांच्या तत्वज्ञानाचा कसा काही प्रवेश झाला आणि तुम्ही ते स्वीकारणं मनापासून आणि स्वतःला कळणं हे कधी झालं? लहानपणापासून घरी सर्वोदयाचंच वातावरण होतं असं म्हणायला हरकत नाही. कुठे गाव कुठचं? यवतमाळ जिल्ह्यात मेटीखेडा. यवतमाळ पासून 35 किलोमीटरवर आदिवासी गाव आहे. आणि वडील विनोबांच्या सानिध्यात राहिले. त्यांच्यासोबत भूदान आंदोलनात फिरले आणि त्यांची एक मित्रांची टीम जे स्वतः जमीनदार आहेत अशी ती तयार झाली आणि तो प्रवाह आमच्या गावापर्यंत येऊन पोचला, आमच्या घरापर्यंत येऊन पोचला आणि ते वातावरण मला लहानपणापासूनच घरी बघायला मिळालं. पण हे बघत असताना म्हणजे जे वय साधारण कोणतं साल असेल? साधारण 1952-53 साल. पण हे सगळं बघत असताना आपला त्याच्यात प्रवेश होणं म्हणजे जरुरी नाही की वडील गांधीवादी आहेत तर मुलगा गांधीवादी होईल किंवा वडील काँग्रेसमध्ये तर मुलं शिवसैनिक पण होतात, म्हणजे असं काही होऊ शकतं. बरोबर. तर तुमचा स्वतःचा मनाने त्याच्यामध्ये प्रवेश आणि आधी शरीराने ते नेमकं काय काय होतं? वडिलांनी मला कधी आग्रह केला नाही की तू खादी वापर किंवा सर्वोदयात ये, असं कधी ते म्हणाले नाही. माझ्या विचाराचा मनाचा कल पाहून त्यांनी मला पूर्ण स्कोप दिला आणि त्या भूदान आंदोलनाचं दर्शन एवढंच झालं की जे पाहुणे यायचे, पुढारी यायचे, त्यांना हार घालायचे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आमच्या घरी आले. विनोबांची जेव्हा यात्रा सुरू झाली तेव्हा विनोबांचं दर्शन अगदी मी 10 वर्षाचा असतानाच झालं आणि ते संस्कार कळत न कळत होत गेले. परंतु त्याबरोबरच एक रिॲक्शनही मनामध्ये होती की हे काही काम आपलं नाही आणि त्याच्यापासून फटकून वागायचं, दूर राहायचं असंच होतं. काय म्हणता? हो. म्हणजे घरी पुस्तकं खूप राहायचे परंतु त्याला मी स्पर्श करायचा नाही. मग घटना अशी घडली की आमच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये सुदैवानं कोणीही असं फार हे नाही झालं, अपघात नाही झाला, परंतु 1 महिनाभर त्यांना हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. आणि त्यांनी मला सांगितलं की माझी एक इच्छा आहे, मी तुला कधी आतापर्यंत सांगितलं नाही, पण हे विनोबांचं गीता प्रवचन आहे, हे तू मला वाचून दाखवायचं. आणि दररोज अर्धा तास त्यांच्याजवळ बसून मी ते वाचत गेलो. म्हणजे मनाच्या विरुद्ध, इच्छेच्या विरुद्ध, पण परिस्थिती अशी होती की त्यांना मी नाही म्हणू शकत नव्हतो. आणि ते वाचता वाचता मी त्यामध्ये कसा रंगून गेलो हे मला सुद्धा समजलं नाही. म्हणून पहिलं पुस्तक मी कोणतं वाचलं असेल विनोबांचं तर ते गीता प्रवचन आणि त्याचा प्रभाव माझ्या मनावर झाला की जीवनाला एक दिशा मिळाली आणि तिथून मग मी हळूहळू त्याचं वाचन करायला लागलो. हा एक प्रसंग आहे. दुसरा प्रसंग असा की 1967 साल की ज्या वेळेला मी ग्रॅज्युएट झालो आणि सर्वसाधारण जी कॉलेजची मुलं असतात तसंच मी होतो आणि अशा वेळेला एक जयप्रकाशजींचं आवाहन आलं की बिहारमध्ये दुष्काळ पडलेला आहे, मदतीचा ओघ खूप आलेला आहे, परंतु वाटपाची यंत्रणा जी पाहिजे ती बरोबर नाही आहे. कारण ज्यांना आम्ही वाटायसाठी त्या वस्तू देतो, कपडे वगैरे किंवा मेस चालवायला देतो, ते स्वतःसाठीच घेऊन जातात आणि वाटप काही बरोबर होत नाही. म्हणून त्यांचं महाराष्ट्रातील युवकांना खास अपील असं एक वाचण्यात आलं माझ्या आणि आम्ही मग 3-4 मित्रांनी असं ठरवलं की आता आपण पदवीधर झालेलो आहे, पुढे बघूया काय करायचं.
पण जयप्रकाशजींचं अपील आहे तर आपण जाऊया 1 महिन्यासाठी. आणि मग बिहारच्या त्या गया जिल्ह्यामध्ये आम्ही जाऊन पोचलो. जयप्रकाशजींचा सोखोदेवरा आश्रम. आणि त्या ठिकाणी जे दुष्काळजन्य परिस्थिती होती, गरिबी जवळून पाहिली, दैन्य, दुःख, दारिद्र्य काय असते त्याचं दर्शन प्रत्यक्ष झालं. आणि त्यातून मग प्रेरणा निर्माण झाली की आपण ह्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि ते काय करायचं हे नेमकं माहीत नव्हतं. पण जयप्रकाशजी सारख्या मोठ्या माणसासोबत आपल्याला राहायला मिळते. रोज आम्ही 4-5 खेडी फिरायचं, त्याचं रिपोर्टिंग त्यांना द्यायचं. आणि ते रिपोर्टिंग देणं म्हणजे पब्लिकली पहिल्यांदा बोलण्याचं एक धाडस ते त्याच वेळेलाच करावं लागलं. आणि ते सगळं करत असताना मग त्यांनी त्याच्यातून तो 1 महिना झाल्यानंतर फिरसे आप रहिये 1 महिना अजून वाढवून दिला आम्ही. आणि मग 2 महिन्याच्या काळामध्ये बराचसा भाग तिथे फिरलो आम्ही. आणि मग त्यानंतर त्यांनी तरुण शांती सेना एक संघटन फॉर्म केलं की तरुणांना विधायक कामाला लावायचं, रचनात्मक कार्यामध्ये त्यांचा सहभाग वाढवावा या दृष्टीने. आणि तिथून आम्ही आलो तर मग एक भारावूनच आलो होतो. आणि मग आमच्या ठिकाणी आम्ही तरुण शांती सेनेच्या माध्यमातून काम करायला लागलो. पुढे जाणार आहोत आपण त्याच्या अगोदर एक